हॅलो, माय जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहोत. इथे आपण पाहत आहोत वेगवेगळे आरसे, वेगवेगळी उपकरणं आणि प्लॅनेटोरियममधला शो. तर आज आपण आलो आहोत गोव्याच्या सायन्स सेंटरला अर्थात गोवा विज्ञान केंद्राला भेट द्यायला आलेलो आहोत. नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम आणि गोवा सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने ह्या प्रकल्पाची सुरुवात सन 2001 झाली. पणजीमधल्या मिरामार बीच जवळच गोवा सायन्स सेंटर आणि प्लॅनेटोरियम आहे. सायन्स सेंटर पाहण्यासाठी आपल्याला आधी तिकीट काढावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट आहेत. विज्ञान केंद्र हे 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. त्यामध्ये हे थीम पार्क आहे. इथं वेगवेगळे प्रयोग आपण करून पाहू शकतो. विद्यार्थी स्वतः प्रयोग करून प्रयोगाद्वारे निसर्गाच्या सानिध्यात विज्ञानाचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर इथे एक म्युझियम आहे आणि एक तारामंडल आहे. अशा 3 विभागामध्ये या विज्ञान पार्कची विभागणी केलेली आहे. फिजिक्समधल्या अवघड कन्सेप्ट किंवा समजायला अवघड असणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण इथं प्रॅक्टिकली पाहू शकतो. तर इथं हे असे वेगवेगळे प्रकारची उपकरणं ठेवलेली आहेत. आपण स्वतः हे सगळे प्रयोग करून पाहू शकतो. रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची सुद्धा माहिती इथं ह्या सायन्स सेंटरमध्ये आपल्याला दिसते. वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणि त्यांची नावं, सायंटिफिक नावं आणि त्यांचा औषधी उपयोग या सर्वांची माहिती इथं दिलेली आहे. हे सर्व प्रयोग मुलांना स्वतः करून पाहायला खूप आवडतं आणि त्यांना एक वेगळीच गंमत वाटते. तर इथं हे असं प्रयोग करताना आपण बघत आहोत. आता आपण गोवा सायन्स सेंटरच्या म्युझियममध्ये जात आहोत. तर हे त्याचं प्रवेशद्वार आहे. आत गेल्यानंतर असे विविध प्रकारचे प्रयोगात्मक उपकरणं ठेवलेली आहेत. त्यानंतर हे आहे मिरर वर्ल्ड. आरशाचे वेगवेगळे उपयोग करून त्याचा वैज्ञानिक उपयोग करून त्याच्यातून भिन्न भिन्न प्रतिमा कशा तयार होतात ह्या मिरर वर्ल्डमध्ये दाखवलेलं आहे. हे खूप अनोखे दालन आहे आणि खूपच गंमत येते इथं बघताना. तर ही एक आरशाची उपयोग आहे. ह्याच्यापासून रेल्वे किती मोठी दिसते बघा. हा एक प्रकारचा आरसा आहे. हा विभाग एवढा गमतीशीर आहे, इथं आपण कधी हरवून जातो आपल्यालाच कळत नाही. ही व्हॅनिशिंग इमेज अशा पद्धतीनं आहे की आपण उभारलो पण आपली प्रतिमा दिसत नाही. आणि हा भूलभुलैया आहे. हा आरशाच्या सहाय्यानं तयार केलेला भूलभुलैया आहे. कळतच नाही कुठं जायचं आहे कुठं यायचं आहे. हे एक वेगवेगळ्या प्रकारचे आरशांचे इमेजेस आहेत. आणि हा कॅलिडोस्कोप आहे. हे पण एक प्रकारचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या प्रवेशद्वारापाशी येतो आणि समुद्री जगात किंवा ओशन वर्ल्डमध्ये आपण आता जाणार आहोत. तर समुद्रातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स इथं सोप्या पद्धतीने समजून सांगितलेल्या आहेत. समुद्राची माहिती, समुद्राच्या भूपृष्ठाची माहिती किंवा वेगवेगळ्या खोलीवर काय काय असतं त्याची माहिती, समुद्राच्या वेगवेगळ्या खोलीवर पाण्याचा दाब कसा असतो ह्याचीसुद्धा माहिती इथं प्रॅक्टिकली आपल्याला दिसते. इथे हे जलचक्राची माहिती दिलेली आहे. असे मॉडेलद्वारे हवामान किंवा भूपृष्ठ रचना किंवा हे पृथ्वीची रचना कशी झाली किंवा पर्वत वगैरे कसे तयार झाले तर ह्याचेही प्रॅक्टिकल इथं मॉडेल्स दाखवलेले आहेत. हा पण विभाग इतका सुंदर आहे. इथे समुद्री जीव किंवा समुद्रातलं जीवन इथं दिसतं. याही विभागात आपण कधी हरवून जातो आपल्यालाच कळत नाही.
ह्याच म्युझियममध्ये इथे 3D शोचं पण आयोजन केलं जातं. त्याच्या पण वेगवेगळ्या वेळा आहेत. त्या वेळेवर हे 3D शो लागतात. हा एक जादूगाराच्या जादूच्या शोसारखा एक प्रकार आहे. आपण पाहू शकतो. इथं वेगवेगळी उपकरणं आपण स्वतः पाहू शकतो. असंच एक ट्राय आम्ही पण मारला. ह्याला जिथं टच होतोय तिथं बीप होतं. म्युझियम झाल्यानंतर आपण प्लॅनेटोरियमला भेट देत आहोत. इथे वेगवेगळ्या वेळेला प्लॅनेट शो होतात किंवा तारामंडल शो होतो. ह्याच्या पण वेगवेगळ्या वेळा आहेत. खूप सुंदर शो इथं दिसतो आपल्याला. तारामंडल शो झाल्यानंतर आपण पुन्हा बाहेर येतो त्याच थीम पार्कमध्ये. परंतु यावेळेला आपण पूर्ण एनर्जाइज झालेलो असतो. एक नवीनच उत्साह आणि उमंग येतो. अशा प्रकारे आज आपण सायन्स सेंटरला भेट दिली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.